नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड 2019 ची पूर्ण सिरीज बघितली होती, ज्यामध्ये आपण वर्ड शिकण्याचा प्रयत्न केला, अभ्यास केला. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच वर्डचा वापर करून वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, नोकरीविषयक समजा आपल्याला कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल तर आपल्याला बायोडाटा किंवा रिझ्युमे द्यावा लागतो, तो कसं बनवायचा आहे आणि बायोडाटा, रिझ्युमे आणि सीव्ही मधला मूलभूत फरक काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बायोडाटा जो असतो तो आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला जर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन इन ब्रीफ द्यायची असेल, इन ब्रीफ मध्ये द्यायची असेल, म्हणजे थोडक्यात द्यायची असेल, तर आपण बायोडेटाचा उपयोग जनरली करत असतो. किंवा लग्न कार्यासाठी वगैरे जर जुळवाजुळवीसाठी पण जनरली या बायोडेटाचा उपयोग होत असतो, ज्याच्यामध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन इन ब्रीफ मध्ये देतात, म्हणजे शॉर्ट मध्ये देतात. आणि सेकंड वन इज रेझ्युमे. रेझ्युमे मध्ये मित्रांनो आपलं जो इन्फॉर्मेशन आहे आपल्याला ते थोडंसं डिटेलमध्ये द्यायची असते, ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असते, त्याच्यानंतर तुमची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन असते, त्यानंतर तुम्ही कुठं जॉब केला असेल तर तुम्हाला काही वर्क एक्सपिरियन्स असेल तर ते मेन्शन करायचं असते. आणि तिसरं जे आहे सीव्ही, ज्याला आपण करिक्युलम व्हिटाई किंवा करिक्युलम व्हायटाई म्हणते, जसं तुम्हाला प्रोनाऊन्स करायचं असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आपण थोडक्यात सीव्ही म्हणूया. तर त्या सीव्ही मध्ये तुमचं टोटल जे काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे आणि तुमची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आहे ते इन डिटेल लिहितात, म्हणजे विस्तारित माहिती त्याच्यामध्ये लिहायची असते. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन लिहा, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन काय काय झालं, कुठल्या फील्डमध्ये झालं, कुठल्या स्ट्रीममध्ये झालं ते लिहा. त्यानंतर जर तुमचं काही प्रोजेक्ट वगैरे केला असेल तर तो त्याच्यामध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर तुमचे स्किल्स काय आहेत ते मेन्शन करा. त्यानंतर तुमच्या हॉबीज काय आहेत त्या सगळ्या मेन्शन करायच्या असतात, जे की सीव्ही मध्ये. सीव्ही डिटेल असतो, डिटेलमध्ये असतो मित्रांनो. ते तुमचं 3-4 पेजेस पर्यंत पण असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. बायोडाटा जनरली 1 पेजचा असतो. रेझ्युमे तुमचा मिनिमम 2 पेज 3 पेज पर्यंत जनरली त्याचं पेजनुसार विस्तार पण थोडक्यात लक्षात आपल्याला येत असते मित्रांनो. तर विदाउट एनी डिले आपण जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेझ्युमे कसा बनवायचा आहे ते शिकणार आहोत. तर सर्वप्रथम वर्ड सुरुवात करा, त्यानंतर एक ब्लँक डॉक्युमेंट घ्या आणि या ठिकाणी आपण रेझ्युमे कसा बनवायचा आहे ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत मित्रांनो. हेडिंगला रेझ्युमे लिहा, त्यानंतर नेम, त्यानंतर टॅब घ्या 2-3 तुमच्या गरजेप्रमाणे. त्या ठिकाणी फुल नेम आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पोस्टल ऍड्रेस, जे काय ऍड्रेस असेल आपला तो मेन्शन करा मित्रांनो. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल आय डी, त्यानंतर डेट ऑफ बर्थ. टॅब प्रेस करायचा आहे आणि कोलन घ्यायचा आहे. कोलन साठी आपल्याला शिफ्ट कोलन दाबायचा आहे मित्रांनो. शिफ्ट सेमी कोलन वर प्रेस केलं तर कोलन येतं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ मेन्शन करा. आपण असंही करू शकतो, डेट ऑफ बर्थ मध्ये TD MM YY अशा पद्धतीने डेट मेन्शन करा मित्रांनो. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर जेंडर, जेंडर मध्ये मेल आहे का फिमेल आहे ते मेन्शन करायचं आहे मित्रांनो आपल्याला. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहेत का अनमॅरिड आहेत ते मेन्शन करायचं. सिंगल लिहू शकता किंवा मॅरिड लिहू शकता. त्यानंतर लँग्वेज नोन.
मराठी, हिंदी, इंग्लिश, ऑदर जी कुठली आपल्याला भाषा येते ते त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता मित्रांनो. त्यानंतर पुढे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे आपल्याला एका याच्यात लिहायचं नाही मित्रांनो, आपल्याला इन डिटेल लिहायचे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गरज पडणार आहे टेबलची. टेबलसाठी आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट मेनू मध्ये जायचं आहे. इन्सर्ट मेनू मध्ये जाऊ, आपण टेबल वरती क्लिक करून इन्सर्ट टेबल करू. आता इन्सर्ट टेबल केल्यानंतर आपल्याला किती रो घ्यायच्या, किती कॉलम घ्यायच्या हे आपल्या गरजेनुसार असते मित्रांनो. नंबर ऑफ कॉलम आपण 5 घेऊया, ज्याच्यामध्ये सिरियल नंबर, एक्झाम, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, त्यानंतर कधी पास झाला ते इयर मेन्शन करायचे असते आणि तुमचे ते त्याच्यामध्ये पर्सेंटेज मेन्शन करायचे असते. आता आपण सध्या 5x5 चा एक टेबल इन्सर्ट करूया. या ठिकाणी सुरुवातीला सिरियल नंबर मेन्शन करूया. त्याच्यानंतर एक्झाम कोणत्या कोणत्या पास झाल्या त्यासाठी सेकंड कॉलम, आणि तो एक्झाम तुम्ही कुठल्या बोर्डातून किंवा कुठल्या युनिव्हर्सिटी मधून पास आउट केलेले आहेत ते लिहिण्यासाठी थर्ड कॉलम आहे. आणि चौथा जो कॉलम आहे तो जो कॉलम आहे इयर ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात, आणि शेवटचा जो कॉलम आहे तो पर्सेंटेज तुमचे किती आहे ते मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण सिरियल नंबर टाकून घेऊया 1 2 3 4. आणखी जास्त लागत असतील तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यामध्ये मेन्शन करू शकता मित्रांनो. सीटिंग आपण नंतर एकदाच करणार आहोत. SSC 10वी तुमचं कुठल्या बोर्डातून झालेली आहे, स्टेट बोर्ड, लातूर, औरंगाबाद, जे काय असेल ते. इयर ऑफ पासिंग तुम्ही कधी पास झालात, तुमचे पर्सेंटेज किती आहेत ते या ठिकाणी मेन्शन करायचे. आणि HSC, आता HSC मित्रांनो आर्ट्स मधून झालं का, सायन्स मधून झालं का, कॉमर्स मधून झालं, कुठल्या स्ट्रीम मधून झालं ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. स्टेट बोर्ड आपला जो आहे तोच आपण या ठिकाणी घेऊया. आता तिन्ही गोष्टी आपल्याला सेम लागणार आहेत, त्यामुळे आपण तिन्ही गोष्टी या ठिकाणी खाली कॉपी पेस्ट करून घेऊया मित्रांनो. थर्ड जे आहे त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन लिहायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं BA झाले का, BCom झाले का, BSc झाले ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटी मधून ते पास आउट झाला ते त्या ठिकाणी मेन्शन करा. त्याचं पण इयर जे आहे ते तुम्ही मेन्शन करा. आणि त्यानंतर पर्सेंटेज त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत मित्रांनो. आणि चौथा जो कॉलम आहे याच्यामध्ये तुमचं जर PG झालेलं असेल तर तुम्ही PG मेन्शन करू शकता. अदरवाईज तुमचं जर काही सर्टिफिकेशन झाले असेल जसे की MSCIT वगैरे तर तुम्ही MSCIT लिहा. त्याचा बोर्ड मित्रांनो MSBT मुंबई असतो, आणि ते पण कधी कुठल्या वर्षी तुम्ही पास झाला ते मेन्शन करा. आणि त्याचे सुद्धा पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचे असतात मित्रांनो. आणि आता टायपिंग वगैरे झालं असेल तर तुम्ही ते खाली लिहू शकता. पुढचं फील्ड आहे एक्सपिरियन्स, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही अनुभव मेन्शन करू शकता, अदरवाईज तुम्ही त्याच्यामध्ये फ्रेशही लिहू शकता मित्रांनो. पुढे तुमचे स्किल्स, तुमचा हातखंडा कशात आहे. काही जणांचा एक्सेल मध्ये हँड असू शकतो, कोणाचा टॅली मध्ये असू शकतो, कोणाचा ग्राफिक डिझाईन मध्ये असू शकतो. जे तुमचं स्किल आहे, ज्या गोष्टीमध्ये तुमचं स्किल आहे तुम्ही त्या ठिकाणी ते मेन्शन करा मित्रांनो. त्यानंतर इथे एक डिक्लरेशन द्यायचं असते मित्रांनो. आय हिअर बाय declare that the above information is correct according to best of my knowledge and belief. आणि या ठिकाणी प्लेस आणि डेट. प्लेस तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही बायोडाटा देणार, रेझ्युमे देणार आहात तो त्या ठिकाणचे तुम्ही मेन्शन करू शकता, अदरवाईज तुमचं होम टाउन मेन्शन करू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी युअर्स फेथफुली लिहून खाली तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी मेन्शन करू शकता मित्रांनो. आणि याला आपल्याला
त्या साईडला न्यायचं आहे. आता इथून आपण थोडंसं सेटिंग कडे वळूया. या ठिकाणी मेन्शन करायचं. आता रेझ्युमेला बघा मित्रांनो, आपण चेंज केस मध्ये जाऊन अपर केस करूया आणि त्याची फॉन्ट साईज वाढवून घेऊया, बोल्ड करून घेऊया, सेंटर मध्ये टाकूया आणि अंडरलाईन मेन्शन करूया. फॉन्टची स्टाईल तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेंज करू शकता. मी सध्या कॅलिब्रीज राहू देतो मित्रांनो. आणि हे जे एक एक फील्ड आहेत ते आपण बोल्ड करत जाऊया मित्रांनो. आता प्रत्येक वेळेस बोल्ड करायची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी F4 एंटर केलात, F4 जर प्रेस केला तर ते रिडू होत असते, म्हणजे तीच ऍक्शन रिपीट ऍक्शन होत असते नेहमी. दरवेळेस तिथं बोल्ड वर जाऊन क्लिक करायची आवश्यकता नाही. नॅशनॅलिटी सिलेक्ट करा, बोल्ड करा, जेंडर सिलेक्ट करा, बोल्ड करा. तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही फॉन्टच्या स्टाईल्स वेगळ्या घेऊ शकता मित्रांनो. तुमच्या मनावर आहे ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या ठिकाणी पण आपल्याला हे बोल्ड पाहिजे. आता सिरियल नंबरचा एवढा मोठा कॉलम ठेवण्याची गरज नाही, आपण त्याला छोटं करू शकतो. या सगळ्या नंबर्सला आपण सेंटर अलाइनमेंट देऊया, हेडिंगला सुद्धा सेंटर अलाइनमेंट देऊया मित्रांनो. आता हे जर व्हर्टिकली सुद्धा आपल्याला त्याला मिडल करता येते, लेआउट मध्ये जाऊन हे मिडल करू शकतो आपण मित्रांनो. अशा पद्धतीनं एक्झामचं नावाचं कॉलम मोठा करू शकतो, बोर्डचा कॉलम मोठा करू शकतो. आपल्या गरजेनुसार, आपल्या आवडी निवडीनुसार आपण ह्या गोष्टी करू शकतो मित्रांनो. रेझ्युमे आणि बायोडाटा मध्ये एवढाच बेसिक फरक आहे मित्रांनो, की बायोडाटा मध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे, हायर जे असेल ते फक्त या ठिकाणी असं मेन्शन करतात, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट. रेझ्युमे मध्ये मात्र हे डिटेल मध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागते, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. जसं तुमचं झालंय तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप मेन्शन करू शकता. आणि सीव्ही मध्ये तुम्हाला तुमच्या अकॅडमिक्स मध्ये तुम्ही काय प्रोजेक्ट्स केले असतील तर ते प्रोजेक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन लिहावं लागते. त्याच्यानंतर तुमच्या स्किल्स काय आहेत त्या सुद्धा लिहावं लागतात. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये हॉबीज सुद्धा तुमच्या मेन्शन करावं लागतात मित्रांनो. आणि हे झालं आपलं एक सिंपल फॉर्मॅट. आणि तुम्ही याच्याही पेक्षा काय ऍडव्हान्स फॉर्मॅट तुम्हाला सीव्हीचे वगैरे मिळतात मित्रांनो. फाईल मेनू मध्ये जर आपण गेलो, न्यू मेनू मध्ये न्यू वर क्लिक करा. इथं बघा बोल्ड, मॉडर्न, रेझ्युमे असे काही ऍडव्हान्स प्रकार आहेत जे वर्ड आपल्याला स्वतः प्रोव्हाइड करते. आणि ते एडिटेबल असतात. टेम्पलेट्स हे जे काय ते सगळे टेम्पलेट्स आहेत. त्याच्यावरती क्लिक करा आणि क्रिएट वरती क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या समोर येते. या ठिकाणी तुमच्या इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करू शकता मित्रांनो. हे एडिटेबल असतात. या ठिकाणी तुम्ही नाव टाकलात तर तुमचं एक ऍडव्हान्स रेझ्युमे तयार होतो मित्रांनो, जे की फार आकर्षक आहे. एवढी सेटिंग करायला आपल्याला भरपूर वेळ लागतो, पण आपण इथं थोडक्यात एडिट केलं आणि थोडा वेळ दिला की आपलं रेझ्युमे, एकदम ऍडव्हान्स रेझ्युमे सुद्धा या ठिकाणी तयार होतो मित्रांनो. तर तुम्ही हे दोन्ही ट्राय करून बघा मित्रांनो. फोटो वगैरे चेंज करा. फोटो या ठिकाणी पण आपण या ठिकाणी फोटो टाकू शकतो मित्रांनो. आपण फोटोसाठी एक टेक्स्ट बॉक्स ऍड करूया. अशा पद्धतीने आपण फोटो या ठिकाणी टाकू शकतो मित्रांनो. आता ट्रान्सपरंट करण्यासाठी शेप फिल मध्ये जाऊन नो फिल करा. शेप आउटलाईन मध्ये शेप आउटलाईन पण आपण काढू शकतो, पण फोटो टाकल्याच्या नंतर काढा. सुरुवातीला काढलं तर मग फोटो कुठं टाकायचे हे आपल्याला लक्षात येणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही ऍडव्हान्स रेझ्युमे सुद्धा बनवू शकता. आणि हे सिंपल फॉर्मॅट आहे रेझ्युमेचा, असाही चालतो मित्रांनो. आणि तुम्हाला जर समोरच्यांना इम्प्रेस करायचं असेल तर तुम्ही असं ऍडव्हान्स रेझ्युमे सुद्धा बनवू शकता मित्रांनो. याच्यात एडिटेबल असतात. तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन एडिट करायची, आपली इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आणि ते रेझ्युमे सादर करा. आणि असा जर ऍडव्हान्स रेझ्युमे केला तर इंटरव्ह्यूवर नक्कीच तुमचा विचार करेल आणि तुम्हाला प्रायोरिटी देईल मित्रांनो. तर आजच्या दिवस आपण इथं थांबूया मित्रांनो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर काही अडचण असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.